किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नची भजी। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे मी स्वीट कॉर्न उकडून घेतले, 2 वाट्या घेतल्यात। एक वाटी आपण असेच टाकणार आहोत आणि एक वाटी वाटून टाकणार आहोत, म्हणून मी हे वेगवेगळे 2 वाट्यात घेतले। त्यानंतर हे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाका। त्यानंतर हा खाण्याचा सोडा आहे चिमूटभर, तांदळाचं पीठ 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, कापलेला एक कांदा, हळद, मीठ चवीप्रमाणे आणि हे 2 वाट्या बेसन पीठ आहे आणि तळण्यासाठी तेल। आता मी हे 1 वाटी स्वीट कॉर्न मिक्सर मध्ये फिरवून घेते। हे बघा, आपण 1 वाटी कणसाचे दाणे मिक्सरला फिरवलेत। आता मी ते बाउल मध्ये काढून घेते। नंतर हे 1 वाटी उकडलेले कणीस, त्यानंतर कांदा, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर आपण बेसन पीठ घालून घेऊयात, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, हळद, मीठ चवीप्रमाणे आणि ओवा। आता मी हे एकत्र करून घेते आधी चांगलं। त्यानंतर आपण आता पाणी घालून पीठ चांगलं एकत्र करून घेऊयात। बघा, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भाजी करण्याइतपत बॅटर बनवून घ्यायचंय। आपण तेल गरम करायला ठेवूयात। आता मी यात सोडा टाकून घेते चिमूटभर आणि चांगलं एकत्र करून घेते हे पीठ। बघा, आपलं तेल तापतंय, तोपर्यंत मी हे गरम झालेल्या 2 चमचे तेल ह्या पिठात टाकून चांगलं हलवून घ्यायचंय, त्यामुळे आपले भजे चांगले कुरकुरीत होणार आहेत। तर आपण तेल तापले का बघूयात। आपलं तेल आता तापलेलं आहे। आपण आता भजी बनवून घेऊयात। बघा, भजी चांगली पलटी करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे दोन्ही बाजूंनी चांगले तळले जातील, कच्चे नाही राहिले पाहिजेत।
लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची भजी आपली. हे बघा, आपली स्वीट कॉर्न भजी आता तयार झालेली आहेत खाण्यासाठी.